करुणाकरसूरीन्द्रगुरुवर्यपदाम्बुजं शारदा शारदाम्भोजवदना वदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सान्निधि सान्निधि क्रियात्। नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च नमोऽस्तुते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्ण प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीपः जयाचा जनी जन्मनामार्थसारा जयाने सदा वासनामार्थ केला जयाच्या मुखी सर्वदा नामकीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती सुता सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा अनंतापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठवीता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरि यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः वसुदेवसुतं देवं कंसं चाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यागम्यं वन्दे विष्णुं भवयहरं सर्वलोकैकनाथम् अनेकयतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रपूर्वेस्माकं कुलदैवतं श्रोतावक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। बोला गोपाल कृष्ण भगवान की जय। आता आपण चतुश्लोकी भागवताकडे बोलूया। हे चतुश्लोकी भागवत भगवंताने ब्रह्मदेवांना सांगितले आणि ब्रह्मदेवाने हे चतुश्लोकी भागवत नारदांना सांगितलं। नारदांनी ते व्यास मुनींना सांगितलं। आता आपण हे चतुश्लोकी भागवत पाहूया। अहमेवासमेवाग्रे नान्यत् यत् सदसत्परं पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहं कृतेऽर्थं यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्मनु प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम् एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सर्वदा। आपण याचा भावार्थ पाहूया। प्रथम श्लोकात तत्वाचे वर्णन केले, दुसऱ्या श्लोकात मायेचे वर्णन केले, तिसऱ्या श्लोकात जगताचं वर्णन केलेले आणि चौथ्या श्लोकात जिज्ञासूचं वर्णन केलेलं आहे। आता प्रथम श्लोकाचा अर्थ या भगवंत सांगतात, या चराचर सृष्टीच्या निर्मितीपूर्वी मीच होतो। माझ्या व्यतिरिक्त स्थूल सूक्ष्म सत असत काहीच नव्हते। या सृष्टीच्या उत्पत्तीनंतर जे काही प्रतीत होतं ते मीच आहे। तसेच सृष्टीचा प्रलय झाल्यानंतर जे काही शिल्लक राहील तेच मीच असेल।
तसं माऊली म्हणते, जे उपजे ते नासे, नासे ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे का. दुसऱ्या श्लोकाचा अर्थ, ज्याप्रमाणे चंद्र एक असूनही दृष्टीदोषाने दोन चंद्रांचा भास होतो, त्यालाच भगवंताची माया असे म्हणतात. या मायेमुळे भगवंत आणि चराचर सृष्टी या दोन गोष्टी भासतात. माया आणि ब्रह्म या दोघांचं मिळून जगत आहे. ब्रह्म हे अनादि आहे आणि अनंत आहे. माया ही अनादि आहे. ज्यांना ब्रह्मज्ञान होतं त्यांच्यावर मायेचा प्रभाव पडत नाही. आता माया म्हणजे काय? रात्रीच्या वेळी किंवा अंधारात एखाद्या दोरीला आपण साफ समजतो, पण एकदा का ती दोरी असल्याची खात्री केली की मग आपला तो भ्रम दूर होतो. तसंच दिवसा सूर्यकिरणाने मृगजळाचा जो भास होतो, पण प्रत्यक्ष तिथे पोहोचल्यावर तिथे पाणी नसल्याचे कळते. यालाच माया किंवा भ्रम असे म्हणतात. तसेच समुद्र आणि त्याच्यातून वायूमुळे उठणाऱ्या उंच लहरी या देखील वेगवेगळ्या भासतात, पण तोच समुद्र शांत झाल्यावर त्या लहरी समुद्रात विलीन होऊन एकरूप झाल्याचे लक्षात येते. अर्थ, प्राण्यांच्या लहान मोठ्या शरीरात आकाशादी पंचमहाभूते शरीर कार्यरूपाने दिसण्यासाठी म्हणून त्यांच्यात प्रवेश करण्याकरता असे वाटते. आपले हे शरीर पंचमहाभूतांनी बनले आहे आणि ते कार्यरूपाने असल्या कारणाने प्रवेशही करीत नाही. तसेच त्या प्राण्यांच्या शरीराच्या दृष्टीने मी त्यांच्यामध्ये आत्म्याच्या रूपाने प्रवेश केला आहे असे वाटते, पण आत्मदृष्टीने पाहता माझ्या व्यतिरिक्त दुसरी कोणतीही वस्तू नसल्याने त्यांच्यामध्ये माझा प्रवेश झालेला नाही. माऊली म्हणतात, पिंडी ते ब्रह्मांडी आणि ब्रह्मांडी ते पिंडी. आणि जगद्गुरु आदिशंकराचार्यांचा अद्वैत सिद्धांत सांगतो, अहम ब्रह्मस्मी, ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या. जे आत आहे तेच बाहेर आहे. सो भगवंत सांगतात की मी आतच आहे, मी कुठूनही बाहेरून येणार नाही आहे. जे सर्व ठिकाणी सदोदित असते तेच आत्मतत्व आहे. हेच आत्मतत्व किंवा आत्मज्ञान जिज्ञासू माणसाने अन्वय व्यतिरेकाने जाणार. आता याचं उदाहरण द्यायचं म्हणजे, आत्म्याचा संबंध जीवाशी तर ब्रह्माचा संबंध जगताशी असतो. उदाहरण द्यायचे तर, मातीची अनेक भांडी म्हणजे अनेक रूप होय, पण या सर्वात माती आहे हेच अंतिम सत्य होय. जेव्हा ही सर्व निरनिराळ्या आकाराची भांडी जर आपण मोडली तर उरते शेवटी ती मातीच. तसेच सोन्याचे नाना अलंकार जसे हार, बांगड्या, कर्णफुले इत्यादी जरी. छान, उत्तम. 5व्या दिवसाचा क्रम लिहून दिलाय ना एकदा? हो, दिलाय. हां. त्याच्यामध्ये शकटासूर तृणावर्त, त्याच्यानंतर भगवंतांचं नामकरण आणि यमला अर्जुन उद्धार, बरोबर ना? एकदा क्रम. हां. गर्गाचार्य नावाचे जे मुनी आहेत ते मुळात यदूंचे पुरोहित आहेत. म्हणजे नंद आणि क्षमा करा, वसुदेव आणि देवकी हे ज्या कुळामध्ये आहेत त्या कुळाचे पुरोहित म्हणून गर्गाचार्य. हे गर्गाचार्य एकदा वसुदेवांना जाऊन भेटले आणि वसुदेवांनी त्यांना ही सगळी कल्पना दिली की अशा पद्धतीनं माझा जो मुलगा आहे त्याला मी नंदाच्या घरी नेऊन ठेवलेलं आहे आणि तेव्हा माझी अशी इच्छा आहे की तुम्ही त्यांचं नामकरण करावं. आणि त्याच वेळेला आपल्याला माहिती असेल सगळ्यांना की रोहिणी नावाची जी पत्नी आहे ती ह्या नंदाकडेच, नंद आणि वसुदेव हे दोघे अत्यंत चांगले मित्र आहेत. त्याच्यामुळे रोहिणी जी आहे ती ह्या नंदाकडेच राहिला आहे. त्यामुळे रोहिणीचा जो पुत्र आहे तो सुद्धा एका अर्थानं म्हणजे त्याचं नामकरण सुद्धा गर्गाचार्यांनी करणं अपेक्षित आहे. आणि म्हणून वसुदेवांनी गर्गाचार्यांना सांगितलं आणि गर्गाचार्य नंदाच्या घरी आले.
नंदाला फार आनंद झाला, कारण वास्तविक हे जे गर्गाचार्य आहेत ते यदुकुलाचे पुरोहित आहेत आणि ते आपल्या घरी आले. त्यामुळे त्यांनी त्यांचं आदरातिथ्य केलं, स्वागत केलं आणि त्यांना विचारलं की काय तुम्ही आमच्याकडे कसं काय येणं केलं, काय आपली सेवा करू. त्यावेळेला गर्गाचार्य म्हणाले की तुला पुत्र झाला ही बातमी मला वसुदेवांनी दिलेली आहे आणि म्हणून तुझ्या पुत्राचं नामकरण करण्याकरता म्हणून मी इथे आलेलो आहे. आणि त्याचबरोबर रोहिणी जी आहे ती सुद्धा तुझ्याकडे आहे, त्यामुळे तिलासुद्धा पुत्र आहे, म्हणून तिच्या पुत्राचं सुद्धा नामकरण करण्याची इच्छा वसुदेवाने व्यक्त केली आणि म्हणून ते सगळं पूर्ण करण्याकरता म्हणून मी इथे आलो आहे. पण एक काम कर, हे जे आत्तापर्यंत आपण ज्या 2-3 कथा पाहिल्या त्याच्यामध्ये भगवंतांचे वेगवेगळे उत्सव आहेत बघा. पण भगवंतांच्या वास्तविक आपल्याकडे आपण बारसं जोरात करतो. अनेक ठिकाणी 1 वर्षाचं झाल्यावरती बारसं करतात, कारण त्या मुलाला काही कळायला लागलेलं असतं. अनेक त्यातले सण समारंभ साजरे करता येतात पालकांना, हा मुद्दा असतो. आणि म्हणून अशा पद्धतीनं कोणताही उत्सव न करता अत्यंत साधेपणाने हा कार्यक्रम आपण करूयात. कारण जर कंसाकडे अशी बातमी गेली किंवा इतर कोणाला अशी बातमी लागली की तुझ्या पुत्राचा नामकरण संस्कार जो आहे तो मी केलेला आहे, तर कदाचित लोकांच्या मनामध्ये वेगळी शंका येईल आणि तुझ्या पुत्राला सुद्धा त्याच्यापासून धोका उत्पन्न होईल. तेव्हा कोणालाही न कळता आपण या दोघांचाही नामकरण संस्कार करूया. आणि म्हणून एका गोशाळेमध्ये, म्हणजे त्यांच्या गोशाळेमध्ये अत्यंत गुप्तपणाने हा कार्यक्रम झालेला आहे. कोण कोण उपस्थित आहेत या सगळ्याला, तर केवळ गर्गाचार्य, त्याच्यानंतर नंद, यशोदा, रोहिणी आणि ही 2 बालकं, एवढेच जण उपस्थित आहेत. आता अनेक वेळा ज्यांनी भागवत याच्या आधी कथा स्वरूपामध्ये ऐकले किंवा अनेक वेगवेगळ्या कथा ज्या सांगितल्या जातात त्याच्यामध्ये ही कथा स्पेसिफिक चालू असताना असं सांगितलं जातं की त्या गोशाळेमध्ये रोहिणीच्या मांडीवरती यशोदेचा जो पुत्र होता तो होता आणि यशोदेच्या मांडीवरती रोहिणीचा पुत्र होता, असं त्यांनी म्हणाले. त्या दोघींनी पुत्रांची आदलाबदल केली होती असं सांगतात. का तर आपला पुत्र कोणता आहे हे गर्गाचार्यांना ओळखू येतं का. गर्गाचार्यांची तपश्चर्या किंवा त्यांना जो मुनी म्हणून, ऋषी म्हणून जो मान आहे, तर त्यांना हे ओळखता येतं का की आम्ही अशा पद्धतीनं लहान बालकांची आदलाबदल केलेली आहे असं सांगितलं जातं. पण मूळ श्रीमद भागवतामध्ये असं कोणतंही वर्णन नाही. त्याच्यामुळे तुम्ही जर ते ऐकलं असेल तर ते मनोरंजन म्हणून सांगितलं जातं. पण अशा पद्धतीनं कोणतंही म्हणजे आदलाबदल केली किंवा असं काही केलं असा उल्लेख श्रीमद भागवतात तरी नाही. रोहिणीच्या मांडीवरती पुत्र आहे आणि त्याचबरोबर यशोदेच्या मांडीवरती सुद्धा पुत्र आहे. आपल्याला माहिती आहे की रोहिणीचा पुत्र हा आधीचा पुत्र आहे, म्हणजे बलराम दादा हे मोठे आहेत. त्याच्यामुळे गर्गाचार्यांनी पाहिलं की हा रोहिणीचा पुत्र हा दिसायला सुद्धा मोठा आहे, स्वाभाविक आहे, कारण त्याचं वय अधिक आहे या बालकापेक्षा. म्हणून त्यांनी असं सांगितलं, असा उल्लेख आहे की हा मोठा वाटतोय दिसायला. आता बघा, जो भागवतात तर्क सांगितला आहे तो किती
शास्त्रशुद्ध किंवा शास्त्रसंमत आहे, तर हा मोठा आहे. मग आधीच्या अवतारात मोठा कोण होता? तर तो राम. मग हा मोठा आहे म्हणून हा राम. बघा गंमत. त्याचबरोबर याच्या एकूण देहावरची लक्षणं अशी आहेत की हा अत्यंत शक्तिशाली असेल, ताकदवान असेल, याचं बल सगळ्यांपेक्षा अधिक असेल. म्हणून त्याचं एक नाव आहे बल हे. आणि आपण ते बलराम म्हणतो, ते बल आणि राम असं एकत्रित नाव झालेलं आहे. म्हणून हा बलराम असं रोहिणीचा जो पुत्र आहे त्याचं नाव असेल. आणि मग हा दुसरा जो आहे, जो प्रत्यक्ष अवतार आहे भगवंतांचा, त्याचं नामकरण कसं झालं? तर गर्गाचार्य म्हणतात की हा जो आहे, आता त्यांनी भगवंतांचे चारही त्या त्या युगांमध्ये अवतार कार्य जेव्हा होतं तेव्हा त्याचा त्या देहाचा वर्ण कसा असतो याचा उल्लेख केला आहे. पण त्या उल्लेखाकडे आत्ता आपण जायला नको. हा आत्ता कसा दिसतोय? तर म्हणाले आत्ता हा सावळ्या वर्णाचा आहे. हा प्रत्येक युगामध्ये वेगवेगळं शरीर धारण करतो आणि त्या प्रत्येक युगामध्ये याचा रंग वेगळा आहे. पण आत्ता हा सावळ्या वर्णाचा आहे, कृष्ण वर्णाचा आहे, म्हणून याचं नाव कृष्ण असेल. त्यानंतर ते नंदाला सांगतात की नंदा, हा काही काळापूर्वी किंवा पूर्वी कधीतरी वसुदेवांचा पुत्र होता. हे रहस्य जेव्हा समजेल तेव्हा वसुदेवांचा पुत्र म्हणून याला लोक वासुदेव असंही म्हणतील. आणि मग त्या सगळ्या भगवंतांच्या रूपाचं गुणाचं वर्णन आहे गर्गाचार्यांनी केलेलं. ते वर्णन फार मोठं आहे. त्या सगळ्या वर्णनात्मक गोष्टीकडे जाण्यापेक्षा अशा पद्धतीनं बलराम आणि कृष्ण असं नामकरण या दोन्ही बालकांचं झालं. आणि ते अत्यंत म्हणजे नामकरणाचा जो सगळा सोहळा आहे तो अत्यंत गुप्त ठेवण्यात आला. ह्याचं कारण गर्गाचार्यांच्या उपस्थितीमध्ये अशा पद्धतीनं जर नामकरण झालं एखाद्या बालकांचं तर निश्चित ती बातमी कंसापर्यंत पोचेल आणि त्या बातमीमुळे या दोन्ही बालकांना धोका आहे याची कल्पना असल्यामुळे ही बातमी अत्यंत गुप्त ठेवली. आणि आता हळूहळू बलराम दादा आणि गोपालकृष्ण हे मोठे होत आहेत. दोघेही रांगायला लागलेत, हळूहळू धावायला लागलेत. आपण जे अनेक कथा भगवंतांच्या बाललीला म्हणून ऐकतो तर या थोड्याफार फरकाने तुम्हाला सांगायला हरकत नाही. पण अगदी एखादी गोष्ट जी आपल्याला खरंच पटणार नाही अशी सांगू नका. शक्यतो भागवतामध्येच एवढ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत की भागवताच्या बाहेरची गोष्ट एखादी सांगावी लागली एवढा वेळच पुरत नाही. त्याच्यामुळे ग्रंथाच्या बाहेरचं शक्यतो काही सांगायला जाऊ नका. वय वाढतंय तशी ही मुलं मोठी होत आहेत. आता घर लहान पडायला लागले, मग अंगण लहान पडायला लागल्यानंतर गोकुळामध्ये हे दोघंजण आता हिंडतायत, फिरतायत. अनेक वेळेला गोपी ह्या यशोदेकडे येत आहेत आणि कान्हाच्या काही आता तक्रारी घेऊन यायला लागले की कान्हाने काय केलं, तर म्हणाले मी धार काढत होते तेव्हा एखाद्या गाईला सोडून दिलं. अशा वेगवेगळ्या तक्रारी सांगायला येत आहेत. वास्तविक त्यांना कान्हासमोर दिसायला हवा ही त्यांच्या मनामध्ये भावना आहे. आणि म्हणून कान्हा दृष्टीआड होऊ नये म्हणून त्या मुद्दाम काही ना काहीतरी खोड्या आठवून त्या सांगायला
यशोदेकडे येत आहेत. आणि एक दिवस खेळत असताना सगळे बालगोपाळ खेळत आहेत आणि बलराम दादांनी पाहिलं की कान्हाच्या गालाला इथे या ओठाच्या बाजूला माती लागलेली आहे आणि कान्हा माती खातोय हे बलराम दादांनी पाहिलं. आणि बलराम दादांनी थेट कान्हाचा हात धरला आणि कान्हाला यशोदेकडे म्हणजे आईकडे घेऊन आले. आणि बलराम दादा म्हणाले, आई, कान्हाने आत्ता माती खाल्ली. कान्हाने माती खाल्ली असं बलराम दादा सांगतात. मी नेहमी या प्रसंगामध्ये गमतीने म्हणतो की आम्ही आयुष्यामध्ये काय करायचं नाही हे सांगण्याकरता भगवंतांनी ती कृती केलेली आहे. आपण म्हणतो ना एखाद्याला व्यवहारामध्ये काय माती खाल्ली आहे, हां, तर ती माती खायची नाही हे सांगण्याकरता भगवंतांची ही लीला आहे. ती पाहिली आणि यशोदा रागवली जरा. ती म्हणाली, यशोदा कान्हाला म्हणाली की कान्हा, खरं सांग, तू माती खाल्लीस का? कान्हा म्हणतो, नाही आई, मी नाही माती खाल्ली. आणि बघा, आपण बऱ्याच वेळेला मग तुझं तोंड उघडून दाखव वगैरे असं म्हणतो ना कान्हाने. यशोदा म्हणाली आहे कान्हाला, तसं नाही आहे. भगवंत म्हणाले आईला की आई, तुझा विश्वास नसेल तर तू तुझ्या डोळ्यांनी बघ माझ्या तोंडामध्ये काही माती दिसतेय का. असं म्हणून यशोदा म्हणाली, दाखव तोंड उघडून. आणि त्यावेळेला भगवंतांनी आपलं मुख उघडलंय, तोंड उघडलंय कान्हाने. आणि या कान्हाच्या मुखामध्ये काय काय दिसलं तर अखंड ब्रह्मांड फिरतंय, सगळे ग्रह तारे फिरतायत, आकाश दिसतंय, त्या आकाशामध्ये हे सगळे ग्रह तारे फिरतायत, डोंगर दिसतायत, दऱ्या दिसतायत, वेगवेगळे खंड दिसतायत, समुद्र दिसतोय. त्याचबरोबर जसं आपण आत्ताच्या व्यवहारामध्ये एखादा सिनेमा बघत असताना कॅमेरा फोटो काढतो तेव्हा कॅमेरा मोठा मोठा झूम इन करत जसं जातो ना, तसं यशोदा अगदी बघते त्या मुखामध्ये काय काय दिसते. ती पृथ्वी दिसली, सगळ्या देवदेवता दिसल्या, हे जे आपण पंचमहाभूत म्हणतो त्या पंचमहाभूतांच्या देवता दिसल्या. असं सगळं पाहतीये. काही ठिकाणी असं सांगतात की प्रत्यक्ष गोकुळ दिसलं आणि त्या गोकुळामध्ये कान्हा उभा आहे आणि यशोदा माता बसली आणि ती त्याच्या मुखात पाहतीये, एवढं पण दिसलं असंही सांगतात अगदी काही कथांमध्ये. तर एवढं सगळं पाहिलं आणि तिला एकदम भीती वाटली. म्हणले, अरेच्छा, मला हे स्वप्न पडलंय का हीच भगवंतांची माया आहे. बघा, आत्ता जो आपला विषय चालला होता माया, मला जे दिसतंय, मला जे दिसतंय ते खरंय का मला भ्रम झालाय का ही भगवंतांची माया आहे. बघा परत, का बघा केवढे विकल्प आलेत तिच्या मनामध्ये पटापटापटा. का माझ्या मुलामध्ये एवढ्या लहान वयातच काही सिद्धी आहेत, योगाच्या द्वारे त्यानं काही सिद्धी मिळवल्या. आता हा प्रश्न तिच्या मनामध्ये आला. याचा अर्थ काय आहे तर मुळात जर बालकाचं वय बघितलं तर ते अत्यंत लहान आहे. मग त्यांनी योग साधना केव्हा केली तर ती आधीच्या काही जन्मात केलेली आहे. म्हणून आपण म्हणतो ना की काय येतं बरोबर तर आधीच्या जन्मातली तुमची साधना बरोबर येते. मग तिला असं वाटतंय की यानं जर अशा पद्धतीनं एखादी साधना केली असेल तर हा निश्चित कोणीतरी मोठा योगी असला पाहिजे मागच्या जन्मातला. कारण त्याच्या मुखामध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी इतक्या सहजगत्या तो मला दाखवतोय
त्या अर्थी हा कोणीतरी सामान्य बालक असूच शकत नाही. हा कोणीतरी श्रेष्ठ योगी असला पाहिजे. हे सगळं तिच्या मनामध्ये क्षणामध्ये चालू आहे आणि हे सगळं आमच्या कान्हाने ओळखलं. आणि कान्हाने काय केलंय माहिती आहे का? कान्हाने त्याची जी माया आहे त्या मायेला सांगितलं की योग मायेचा आधार घेतलाय कान्हाने. आणि कान्हाने सांगितलं की हे माये तू काय कर, तू पुन्हा आईच्या हृदयामध्ये प्रवेश कर. पण कुठल्या रूपानं? तर ते पुत्रस्नेहाच्या रूपानं प्रवेश कर आणि तिला जो आत्ता भ्रम झालाय ना तो सगळा काढून टाक म्हणाले. का? कारण जर तिला असं वाटलं की हा माझा पुत्र नाही, हा कोणीतरी श्रेष्ठ योगी आहे किंवा हा कोणीतरी अवतारी पुरुष आहे, तर जे प्रेम मला आईकडनं हवं आहे त्या प्रेमाला मी मुकीन, ते मला मिळणार नाही. तर तसं होऊ नये म्हणून भगवंतानी योगमायेला सांगितलं. योगमायेनं यशोदेच्या बुद्धीमध्ये प्रवेश केला आणि तिला क्षणात असं वाटलं नाही नाही छे म्हणाले हा तर माझा मुलगा आहे. तिने तिला पटकन उचलून घेतलं कडेवरती आणि पुन्हा पहिल्याप्रमाणे जसं तिला ती माती खाल्ली याच्या आधी तिची जी मातृत्वाची भावना होती ती पुन्हा जागृत झाली. भगवंत म्हणतात हाच तर माझा खेळ आहे. तुम्हाला जे समोर दिसतं मुळात तसा मी नाहीच आहे. आणि तुम्हाला ह्या ज्या कथा आहेत ना भगवंतांच्या सगळ्या, या कथा साधन मार्गावरती असताना साधकाच्या ज्या एक एक परीक्षा घेतल्या जातात त्या परीक्षेमध्ये तुम्ही कशा पद्धतीनं उतरता याच्याकरता मुळात या कथा आहेत. म्हणजे एखादी गोष्ट मला जमायला लागली, सिद्ध्या ज्याला म्हणतात ना, सिद्धीमध्ये अडकतो मनुष्य. चांगदेव महाराज आपण पाहिले उदाहरण, याच्या आधी मी सांगितलं होतं 1400 वर्ष काय सिद्धी प्राप्त होती. ज्यावेळेला ते यमदूत यायचे त्यावेळेला हा देह आणि यातला प्राण असा वेगवेगळा काढून ठेवता यायचे. ती वेळ टळली की पुन्हा या देहामध्ये ते प्राण यायचे. भगवंत हेच म्हणतात तुम्ही सिद्धीमध्ये अडकायला लागलात की तुमचा मार्ग बदलतो. तुम्हाला नेमकं काय पाहिजे? तुम्हाला सिद्धी पाहिजे का मी पाहिजे? याच्यासाठी ह्या भगवंतांच्या सगळ्या लीला आहेत. यशोदा मातेला 2 वेळेला असं ज्याला एका अर्थानं विश्वरूप दर्शन आहे असंच म्हणता येईल. आपण गीतेमध्ये अर्जुनाला दाखवलं असं म्हणतो, त्यावेळेस आपण चित्र वेगळं बघतो, पण प्रत्यक्षामध्ये हे विश्वरूपाचंच दर्शन आहे. आणि नंदाला सुद्धा एकदा विश्वरूप दर्शन भगवंतांनी घडवलेलं आहे. याच्यानंतर भागवतामध्ये जी कथा येते ती आपण सगळ्यांनी ऐकली आहे. दामोदर लीला म्हणून प्रसिद्ध आहे. भगवंतांना उखळाला बांधलं होतं आणि ते का बांधलं होतं तर मुळात जो यमलार्जुन उद्धार आहे तो भगवंतांना करायचा आहे. पण त्याच्या करताची जी पूर्वतयारी, जसं मी म्हटलं की ज्या वेळेला भगवंत अवतार घेतात तेव्हा त्या अवताराची पूर्वतयारी असते. त्याच पद्धतीनं एखादी लीला भगवंत करतात तेव्हा ती लीला करण्याच्या पूर्वी त्याची पूर्वतयारी काय आहे तर ती सुद्धा भगवंत करतात. अशाच पद्धतीनं एक दिवस यशोदा दह्याचं ताक करत होती, विरजण करत होती. पूर्वीच्या काळात जर तुम्ही बघितलं तर मी हे पाहिलंय विदर्भामध्ये अजून सुद्धा जुना
जुने जे वाडे आहेत तिथे अशा पद्धतीनं मोठी रवी असते उभी, त्याला खालती माठ किंवा डेरा काय घागर जे असते, ज्यांच्याकडे घरी गोधन आहे, म्हणजे अनेक ठिकाणी असेल पण मी विदर्भात स्वतः पाहिले म्हणून सांगतो. आणि अशा पद्धतीनं ते दोन्ही हाताने, ज्याला प्रत्यक्ष दधीमंथन म्हणतात, त्याला मंथन हा शब्द योग्य आहे. आपण ते करतो, ते रवी घुसळतो, ते अगदीच सामान्य स्वरूप आहे त्याचं. पण मोठी साधारणपणे 5 फूट उंचीची रवी असते आणि त्याला दोरी बांधलेली असते. ती एका हाताने दुसऱ्या हाताने अशी पुढे मागे होतो, ती घुसळली जाते सगळं दही. असं करत होती. त्यावेळेला कान्हा म्हणला, आई मला भूक लागली, आई मला दूध पाहिजे. म्हणून यशोदेनं त्याला स्तनपान देण्याकरता आपल्या हातातली रवी आहे, म्हणजे आपण जे काम करतोय ते दुसऱ्या एका दासीला सांगितलं. बघा, यात पण भगवंतांची लीला आहे. आपल्या हातातलं काम दुसरीकडे दिलं आणि भगवंतांना ती आता स्तनपान देते. त्याच वेळेला तिने काम सुरू करण्याच्या आधी आपल्या जवळच्या शेगडीवरती, तिथल्या किंवा चुलीवरती दूध ठेवलेलं आहे तापायला. भगवंतांनी दूध पिता पिता अग्निनारायणाला सांगितलं की ते जे दूध ठेवलंय ना, ते म्हणाले उतू जाऊ दे आता, नाही का, तुम्ही तुमचा प्रभाव वाढवा. भगवंतांचीच आज्ञा, त्यामुळे अग्निनारायणाने आपला प्रभाव वाढवला आणि ते दूध उतू जाण्याकरता वर 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 येत आहे. त्याचा एक वास येतो बघा, खमंग वास येतो. महिला वर्गाला माहिती असेल. ते दूध त्यांना बरोबर कळतं की कुठलं आता दूध उतू जाणार आहे बरं का, किंवा घरातल्यांचं काही लक्ष नाही. दूध तापायला ठेवायला सांगितलेलं असतं आणि आपण जर दुसरं काही काम करत असू तर त्या वासावरून बरोबर ओळखतात. आणि म्हणून ते दूध उतू जायला जाणार तेवढ्यात यशोदेनं काय केलं, कान्हाला खाली ठेवलं आणि ती धावत 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 गेली. आणि तिने आता त्यावेळेला काही गॅस नव्हते बंद करायला, त्या चुलीमधलं लाकूड असतं जे ज्याचा अग्नी जास्त असतो, ते लाकूड बाहेर काढायचं असतं, म्हणजे ते दूध थोडंसं शांत होतं. आता भगवंत म्हणतायत की मी एवढ्या जवळ आहे, चराचरामध्ये जे सगळे लोक आहेत ते माझ्या जवळ यायला आटापिटा करतात आणि मी प्रत्यक्ष हिला प्राप्त झालेलो आहे, तर ही मला सोडून पुन्हा संसारामध्ये जातीये. बघा, म्हणून मी म्हणालो या सगळ्या कथा या भगवंतांच्या एका अर्थाने लीला आहेत, म्हणून लीला म्हटल्या जातात भगवंतांच्या. जे आम्हाला प्राप्त आहे ते सोडून आम्ही संसारामध्ये जे नाशवंत आहे त्याच्या पाठीमागे धावतो, कधी जे प्राप्त आहे ते बाजूला सारून. आणि म्हणून भगवंतांनी असं म्हणतात की तो जो दह्याचा, म्हणजे ज्यात ताक चाललं होतं, तो माठ फोडला. राग आला म्हणाले कान्हाला, आणि कान्हानं दगड मारला आणि त्या दगडानं तो माठ फोडला. त्या रांजणामध्ये जे काही ताक होतं ते सगळं सांडलं. आणि यशोदा आता प्रचंड रागावली. तिने पाहिलं की कान्हाच्या खोड्या वाढत चालल्यात, म्हणून तिनं तिथली एक काठी घेतली आणि काठी घेऊन आता ती कान्हाच्या मागे धावतीये, कान्हाला ती पकडतीये. बघा, यात सुद्धा भगवंतांची एक लीला आहे. उतार वयात झालाय मी सांगितलं, त्यामुळे यशोदेचं वय जास्त आहे, त्यामुळे ती आता कान्हा ज्या वेगाने धावतो त्या वेगाने धावू शकत नाही.
कान्हा धावतीये कशी, तर तिच्या हातामध्ये काठी आहे, नुसती धावत नाहीये. कान्हाच्या मागे धावता धावता ती इतकी दमली, इतकी दमली, इतकी दमली, आणि शेवटी दमून तिनं ती काठी बाजूला टाकली आणि म्हणाली, काय रे कृष्णा, काय रे कृष्णा. ती जशी कृष्ण कृष्ण म्हणाली ना, तसा कान्हा धावत 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 आला आणि आईला घट्ट त्याने मिठी मारली. तिच्या मनामध्ये खरं तर नव्हतं. ती मिठी मारली जेव्हा कान्हाने, तेव्हा तिचा राग केव्हाच संपला होता. पण तरीसुद्धा आज जर मुलाला असं सोडलं तर तो अधिक खोड्या करेल, म्हणून तिनं कान्हाला आज रागवायचं ठरवलंय. याच्या आधी ती कधीही कान्हाला रागवलेली नाहीये. ती काठी काय आहे मुळामध्ये? काठी हे अहंकाराचं प्रतीक आहे. भगवंत म्हणतायत, तुम्ही माझ्या मागे कितीही धावलात तरी जोपर्यंत तुम्ही तुमचा अहंकार टाकून देत नाही, तोपर्यंत तुम्ही मला प्राप्त करू शकणार नाही. म्हणून त्या अहंकाराचं प्रतीक म्हणून ती तिच्या हातामध्ये काठी आहे. ती काठी जेव्हा यशोदेनं बाजूला टाकून दिली आणि तिने जेव्हा भगवंतांचं नाम घेतलं, कृष्ण कृष्ण असं म्हणाली, त्यावेळेला भगवंत धावत आलेत आणि तिला मिठी मारली आहे. भगवंत म्हणतायत, मी बाकी कशानेही वश होणार नाही, मी फक्त नामाने वश होणार आहे. त्यामुळे तुम्हाला जर असं वाटत असेल की मला प्राप्त करावं, मला प्राप्त करावं, तर एकच गोष्ट करा. भगवंत म्हणतात, काय करा तर नामस्मरण करा. हे सांगण्याकरता भगवंतांच्या या लीलात, या केवळ कथा नाही आहेत. याच्या मागे जी तत्व आहे ते या एकूण सगळ्या कथांच्या पेक्षाही मोठं काय आहे, तर याच्या मागचं जे तत्व आहे ते समजून घेणं महत्वाचं आहे. कथा रंगवणं ही फार मोठी गोष्ट नाही आहे. आणि आता कान्हा तिच्या हातामध्ये आलाय आणि तिनं ठरवलं की याला बांधून ठेवायचं, उखळाला बांधून ठेवायचं. आणि म्हणून कान्हाला हाताला धरलंय आणि त्या खुंटीवरची तिनं एक दोरी काढली आणि त्यांच्या घरामध्ये एक उखळ आहे, त्या उखळाला एका बाजूला कान्हाला उभं केलं, त्याच्याच हातात ती दोरी दिली आहे आणि दुसऱ्या बाजूनी यशोदा फिरून आली आणि बघितलं तर नेमकी 2 बोटं ती दोरी कमी पडली. तिनं दुसरी दोरी काढली, ती दोरी या दोरीला बांधली आणि पुन्हा तिने तोच प्रकार केला. पुन्हा ती दोरी 2 बोटं कमी पडते. असं अनेक वेळा झालं. दरवेळेला काय होतंय, एक एक दोरी यशोदा वाढवतीये, पण ती दोरी 2 बोटं कमीच पडतीये. ती दोरी आणायची, त्याला पहिल्या दोरीला ती दोरी बांधायची आणि पुन्हा कान्हाला त्या उखळाला एक गोल फेरी मारून यायची आणि पुन्हा ते जायचं मागे आणि ती 2 बोटं कमीच. कान्हाने विचारलं, आई काय होतंय? यशोदा म्हणली, बरं हे सगळं होईपर्यंत सगळ्या गोपी जमा झाल्यात, त्या हसतायत. यशोदा म्हणाली, काय रे कान्हा, बघ ना, ही दोरी 2 बोटं कमीच पडतीये. असं कसं होईल आई? तू अजून एक दोरी आण बरं. अजून एक दोरी आण म्हणून यशोदेनं अजून एक दोरी आणली. ती दोरी पहिल्या दोरीला बांधली आणि पुन्हा तेच केलं. कान्हाला गुंडाळलं, त्या उखळाला गुंडाळायला गेली, पुन्हा ती 2 बोटं दोरी कमीच पडती. कान्हानं पाहिलं, आई पार घामाने डबडबली आहे. नेहमीचा तिचा जो सगळा शृंगार आहे तो विस्कटलाय.
आता तिच्याकडे पाहून हसू यावं, तिची अवस्था हसण्यासारखी झालेली आहे. म्हणजे तिच्यावर आपण एखाद्यावर हसतो की नाही, त्याच्या एकूण पेहराव्याकडे पाहून, अशी तिची अवस्था झाली आहे. कान्हाने पुन्हा विचारलं, आई काय होतंय ग? ती तेच म्हणाली. यशोदा म्हणते, अरे कान्हा, ही दोरी आहे ना, ती 2 बोटं कमीच पडतीये. कान्हा म्हणाला, आई तुला एक उपाय सांगू का ग? तू ज्या वेळेला गाठ मारशील ना, त्यावेळेला फक्त माझं नाव घे. आणि यशोदेनं तेच केलं. एक टोक पकडलं आणि दुसऱ्या टोकापर्यंत गेली, आणि गाठ ज्या वेळेला मारायची वेळ आली ना, त्यावेळेला ती म्हणते कृष्ण कृष्ण. आणि आत्तापर्यंत जी दोरी 2 बोटं कमी पडत होती ना, ती बरोबर गाठ मारण्या एवढी वाढली हो. ती 2 बोटं म्हणजे वेगळं काही नाही आहे. ती 2 बोटं म्हणजे भगवंताचं नाम आहे. ती 2 बोटं म्हणजे राम आहेत. ती 2 बोटं म्हणजे कृष्ण आहेत. भगवंत म्हणतात, मी नामाशिवाय दुसऱ्या कशानेही बांधला जाणार नाहीये. आणि नाम घेताना जर तुमच्यामध्ये काही बदल झाला नाही ना, तर त्या नामालाही काही अर्थ नाही. म्हणून भगवंत म्हणतायत, मी इतका सोपा आहे खरं तर बांधला जायला, आणि तो कसा बांधला जाणार आहे हे मी तुम्हाला सांगितलं सुद्धा आहे. पण मग आता होतंय काय? आता तुम्ही कमी पडताय. ते नाम घेण्याकरता त्या नामाबरोबर जी गोष्ट असायला पाहिजे, ती गोष्ट म्हणजे भक्ती आहे. भक्तिपूर्वक जर तुम्ही नाम घेतलं तर मी अगदी सहज आहे बांधला जायला. संतांनी काय केलं हे आठवून बघा. संतांनी याच्या व्यतिरिक्त काहीही केलेलं नाहीये. नाही खर्चली कवडी दवडी, नाही वेचिला दाम, बाई मी विकत घेतला शाम. आपल्या सगळ्यांना गाणं माहिती आहे. त्यात पुढच्या चरणामध्ये काय केलं याचा उल्लेख आहे. जन्मभरीच्या श्वासा इतुके, मोजी आले हरिनाम. भगवंतांवरती बाकी कशाचाही प्रभाव चालत नाही, फक्त नामाचा प्रभाव आहे. आणि हे नाम घ्या हे सांगण्याकरता कित्येक अवतार होऊन गेले. किंबहुना सर्व संतांनी हेच सांगितलं. वेगळी कुठलंही काहीही गोष्ट संतांनी सांगितली नाही भगवंतांना अर्पण करण्याकरता. ती 2 बोटं दोरी वाढली. यशोदेनं कान्हाला बांधलं आणि तिनं सांगितलं की माझ्याशिवाय कोणी सोडायचं नाही कान्हाला. ताकीद दिली. कान्हा रडतोय, आई तू सोड मला, पुन्हा मी असं करणार नाही, आई सोड तू. गोपी सगळ्या जमा झाल्या आहेत त्या आरडाओरडानी, पण यशोदेनं सांगितलंय की कुणीही सोडायचं नाही म्हणून. बघा गंमत कशी आहे. जी काठी हातात घेऊन यशोदा कान्हाच्या मागे धावत होती ना, ती अहंकाराची काठी आहे. म्हणजे अहंकार बाजूला टाकला, भगवंत वश झाले, त्या नामानं सुद्धा झाले. पण आता आमचा अहंकार जात नाही म्हणजे, पण आपण म्हणू असं की आम्ही अहंकार टाकला. पण आमचा देहाभिमान जात नाही, आमचा कर्माभिमान जात नाही. मी कोणीतरी आहे हे जोपर्यंत वाटत राहतं ना, तोपर्यंत काही खरं नाही. यशोदेलाही वाटते की मी बांधलंय कानाला, माझ्याशिवाय कोणीही सोडायचं नाही. आणि ती तिथून निघून गेली आहे. तिच्या मनामध्ये नाहीये. घराच्या बाहेरच्या बाजूला ते उखळ आहे,
त्याला बांधलंय, तिच्या मनात सुद्धा नाही आहे कानाला बांधावं, पण जर असं बांधलं नाही तर याच्या खोड्या वाढतील याची भीती आहे तिला. आणि म्हणून तिनं कान्हाला बांधलंय. कानाचं ते छोटंसं पोट आहे, त्या पोटाला ती दोरी काचती आहे. भगवंतांचा देह आहे तो, इतका मुलायम आहे भगवंतांचा देह. आणि ती घरामध्ये गेली कान्हाकडे पाठ फिरवून, आणि खरं तर ती खिडकीतून बघतीये की काय करतोय कान्हा, कोण सोडतोय आता कान्हाला. आणि कान्हानं त्या उखळासकट आता त्या अंगणामध्ये त्यानं फिरायला सुरुवात केली. कान्हा पुढे पुढे चाललाय, त्याच्या ताकदीनं छोटासं बाळ आहे हो, त्याच्या अंगात कासली आली आहे ताकद, पण तरी सुद्धा ते उखळ ओढतोय. आणि त्या नंदाच्या दारामध्ये 2 वृक्ष होते. कुबेराचे ते पुत्र नलकुबेर किंवा नलकुबर आणि मणिग्रीव अशी त्यांची नावं. देवर्षी नारदांच्या शापामुळे त्यांना वृक्ष व्हावं लागलं होतं. आणि यांचा उद्धार कोण करणार, तेव्हा नारदांनी सांगितलं होतं, त्यांनी क्षमा मागितली होती नारदांची. तेव्हा ज्यावेळेला भगवंत तुम्हाला स्पर्श करतील त्यावेळेला तुमचा उद्धार होईल असं सांगितलं होतं. पुढे यमल आणि अर्जुन असे 2 वृक्ष या रूपानं त्यांनी गोकुळामध्ये जन्म घेतला होता. आणि कित्येक वर्ष भगवंतांचा आपल्याला स्पर्श होईल या अपेक्षेनं हे वृक्ष, किंबहुना हे 2 कुबेरपुत्र हे त्या ठिकाणी उभे आहेत. भगवंतांना बांधलेलं त्या उखळासकट भगवंत त्या 2 वृक्षांच्या बरोबर मधून बाजूला गेले. त्यावेळेला त्यांनी दोन्ही वृक्षांना असा हस्तस्पर्श केला. आणि ते जे उखळ होतं ते काही त्या 2 वृक्षातून जाईना. आणि भगवंतांचा हस्तस्पर्श झाल्यानंतर काळ दिशी ते वृक्ष दोन्ही उन्मळून पडले. भगवंत उखळासकट त्या दोन्ही वृक्षांच्या पलीकडे गेले. त्या 2 वृक्षांमधून 2 दिव्य देह बाहेर आले. त्या 2 दिव्य देहांनी भगवंतांना वंदन केलं आणि ते त्या नारदांच्या शापातून मुक्त झाले. ज्यावेळेला ते 2 वृक्ष उन्मळून पडले, त्याचा आवाज ऐकून यशोदा बाहेर आली धावत धावत. तिने धावत येऊन कान्हाला सोडलं, कान्हाला उखळापासून वेगळं केलं. आणि त्यावेळेला कान्हाने पहिल्यांदा कान्हा यशोदेला म्हणतोय, तू माझी आई नाहीयेस, मी तुझा मुलगा नाहीये, मी फक्त नंद बाबांचा मुलगा आहे. यशोदेने हे ऐकलं आणि तिला इतकं वाईट वाटलं. तिच्या मनात नव्हतं कान्हाला बांधायचं, आपण असं करायला नको होतं, आपण कान्हाला बांधायला नको होतं. कान्हाला तिने सोडलं, पण कान्हा आता नंद बाबांना घट्ट चिकटलाय. आणि तो नंदांना जाऊन सांगतोय की बाबा, मी फक्त तुमचा मुलगा आहे, मी फक्त तुमचा मुलगा आहे. आई बांधते का हो कधी कोणाला असं?
कुठली आई आपल्या मुलाशी असं वागते? बाबा तुम्हीच सांगा. यशोदाला अगदी मेल्याहून मेल्यासारखं झालं. उतार वयात एकतर पुत्रप्राप्ती झाली आहे, त्याचा आनंद भोगायचा, पण त्याचबरोबर त्याला वाईट सवय लागू नयेत, वाईट वळणं लागू नयेत, म्हणून त्याला शिस्त लावण्याचा सुद्धा ती प्रयत्न करते. भगवंत म्हणतात, हीच तर माझी माया आहे, हीच तर माझी माया आहे. ते दोन वृक्ष कोण होते? त्यांचा उद्धार, त्यांना काय शाप मिळाला होता हे आपण पुढच्या भागामध्ये. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. कुणाला काही विचारायचं असेल तर